आता लग्नाची इथं पोहोचलो आणि वरात पण आलेली आहे. बाय बाय. चल रे भोपल्या टुनुक टुनुक. वेटर नवऱ्याची बुटं घातली. Hello guys, good afternoon and welcome back to our vlog. गेम वरना म्हणणं चालू आहे. एनिवे आज लग्न आहे आणि वरात वगैरे चालू आहे, म्हणजे नवरीची एंट्री वगैरे चालू आहे आणि आवाज अजून तयारी पण बाकी. जेव्हा गाडी समोर गाडी पण सजावट केलेली आहे. हे बघा सजावट वगैरे गाडीची चालूच आहे आणि तिकडं बँजो वगैरे वाजतो त्या साईडला. आता मामा आणि मी निघालोय तिकडं पुढं आणि हळूहळू इथे गाड्या निघतात. जरा शूट करायला राहिला तयारी करताना, कारण की इथं भरपूर गडबड वगैरे होती आणि गडबड झाली अशी की आर्णव आणि कार्तिकला आजच जायचं आहे त्यांच्या घरी. बघू ओम जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मी पण थांबतो, एकत्र जाऊ आम्ही. बाकी इकडचा वेदर पण आज पण पावसाळ्या वातावरणाच आहे. सकाळीच पाऊस वगैरे पण पडून गेला. बघा इथं पाणी. चला दादा पुढेच भेटू आपण. ओके गाईस, तर फायनली आपण पोहोचलो लोकेशनवर. अरे काय बोलतो म्हणजे काल राडा गेला ना. हो चला तर फायनली आपण लोकेशनवर पोहोचलोय. जरा लांब आहे, अर्धा तास लागला. हा बघा मामा पण आहे. हाय. चला आता पण तिकडं वाजतंय तर तिकडं जाऊ आणि बघू कसं काय चालू आहे. पोचलोय फायनली. गाईस आता लग्नाची इथं पोचलो आणि वरात पण आलेली आहे.
विवाह म्हणजे काय असतं? दोन विचारांचं मिलन असतं. आणि विवाह म्हणजे काय असतं? तिच्या आणि त्याच्या भावी आयुष्याचं एक गोड सुरेल स्वप्न असतं. ती म्हणजे समयची ज्योत, तो म्हणजे चांदण्यांचा प्रकाश. अटॅक तो याच्यावर सगळं अटॅक चाललाय. काय अटॅक चाललाय? ब्लॉगरला आम्ही धरले, मारामारी चालू आहे. ओके गाईस, तर आता फायनली लग्न झालेलं आहे आणि जाम लवकर झाला. आणि आता ॲक्च्युली आम्ही तर थांबतोय थोडा वेळ, जरा काम आहे. बाकी अर्णव आणि कार्तिक बघा तिकडे आहे. सो आता हे दोघं चाललेत त्यांच्या घरी. कारण कार्तिकला ते त्यांचे वडील बोलवतेत, म्हणजेच कार्तिकचा पप्पा ते बोलत आहेत म्हणून. त्याच्यामुळे गाईज मला पण जावं लागतंय. वाघ तो बघ, आईला वाघ आहे काहीच, वाघ आलाय लग्नात पण झोपलाय हो. एनिवे, तर आता हे निघतायत. काय रे, कसा वाटला लग्न? हल्दी साखरपुडा? अरे इथे जरा सांगा मला. काय तिकडे नंबर मस्त, मजा आला मला. मजा आला तुला? सोयाला भेटला? जाऊ येतोय. बाकी चला आता टाटा बाय बायसाठी यांची इथे आलतो. आता परत तिकडेच जायचंय. तर चला, त्यांना आता मामा सोडतोय. आता कुठं अलिबागला जाणार ना? आता मामा बायको यांना अलिबागला सोडेल आणि मग तिकडून ते डायरेक्ट पनवेलला. मग पनवेलवर ना कुठं भिवंडी नाही, भिवंडी तर मी डोंबिवली. हे डोंबिवलीला जातील. आणि कार्तिकचा पप्पा बोलत आहे कारण की अर्णव काय बोलला, उद्या सकाळी निघालं तरी हरकत नाही. माझं कायच नव्हतं ते पण सांग. हो, अर्णवचा काय सीन नाही. अर्णवला फक्त आता डायरेक्ट तो कोकणातला आहे ना, कोकणात जायचं याला उद्या.
उद्या मग? नाही 1-2 दिवस आहेत अजून. अजून 2-3 दिवस आहेत तेव्हा तो जाणार कोकणात नाही ते पण ट्रेनने जाणार म्हणून त्याला इथे थांबणं मतलब नाही. बाकी इथं गाडी पुढे पार्क केलेली ही बघा इकडं होंडा. बाय बाय. चल रे भोपल्या टुनुक टुनुक. अरे थांबलो परत तीनदा. मी नाही तो करतोय त्याला बोल. त्याला मजा येते. फायनली आलोय परत. सगळं हलू आहे की एक जण चाललेत. तुम्हाला बघितलं काय करत होती हे ओम मामा लोक कुठे आहेत शैलोम वगैरे. चला आता पुढे बघू. किती आईस्क्रीम आहे किती मोठा आहे हा मला खाल्ले आपण फारशी. हॅलो गाईज कशा आहेत तुम्ही कशा आहेत. हा कुठे आहे तन्वेश ना आला. फोटोशूट वगैरे चालू आहे. वातावरण बघा. हो हो लाईटी बंद करा. ओके गाईस तर चला आता आपण परत आपला आग्राला चाललोय आपल्या घरी आणि मग तिकडून कपडे चेंज करून आपला रिटर्न यायचं आहे. चला आता परत अंधार कुठे तो जा तिथे. वेज पण आलता तो वेज पण आलेला. चला निघूया आता. हो मामा आणि मी चला. ओके गाईस तर आता वायसिंग वरात निघाल आणि आम्ही पोचलो आता. कपडे वगैरे चेंज कर वेटर. नवऱ्याची बुटं घातली.
आणू काय इथं आलो होय इथेच आहे ना. ओके गाईस, तर आता ना म्हणजे ॲक्च्युली आम्ही थोड्या वेळ थांबलेलो. मी घरी गेलो, त्यानंतर जरा मोबाईल वगैरे चार्ज वगैरे केला, थोडा ब्लॉगला अपलोडिंग टाकला, मोबाईल वगैरे चार्ज वगैरे केला आणि मग त्याच्यानंतर परत इथं आलो. वरच चालूच आहे अजून गावात फिरवत. आता आले बघूया. परत आले इथं. नाव घ्यायला सुरुवात करते गणपतीला स्मरून. आज माझ्या नवरी परिवाराची अवलगती करू. उंबराच्या झाडाखाली दर्शाची सावली, आव्हांना जन्म देणारी माझी दुसरी मावली. आज ज्यांच्या मुले सगळ्यांचे चेहरा हसरे, असे राहतात एक माझे सासरे. संसाराच्या वाटेवर ऋतुताईने दिलाय मैत्रीचा हात. धन्यवाद त्यांना, त्यांनी दिली मला खूप साथ. जमले आहे पाटलांच्या दारात, उशिरा उंचला पुन्हा घरात. काय नाही करू साडीवरती घे बाय. हे नाही ठेवलं तर तांदूळ मापाचे माप एवढ्याच घे बघा. हे बघा की
माप ठेवायला नको. माप ठेवायचं असतं. माप पाहिजे. माप ठेव आता समोरच ठेवायचं. आधी कोणी तिला धरा अगं तुम्ही करणार दोन हातात बाहेर 2 हातात घालून घ्या असं उरव हातात तांदूळ उडव या पुढे. एक नंबर मसाला